या विहिरीला पाझर फुटण्याआधी अनेकांच्या मनाला पाझर फुटणं गरजेचं आहे. आणि एकदा का तो फुटला की विहिरीला पाझर फुटलाच म्हणून समज. आई ग. अगं अंजली, जखम वाढते ग, थोडा दम घे तिकडं. अगं आहे, पाड्यापर्यंत पोहोचेपर्यंत बरं होईल ग. आणि ह्यात जखमांची सवय हाय आता. किती सहनशील आहेस ग तू. गावात येऊन तुझा अपमान झाला हे मला बघवत नाही. आहे, अपमानाने माणूस लहान नाही होत. तो सहन करून योग्य काम करणं ह्यातच मोठेपणा आहे. स्वामी पाण्यासाठीचा हा संघर्ष थांबवणार नाही. अरे बा, स्वामी तर इथं स्थानावर नाहीयेत. अंजली, मनाला लय गरगर लागली. पाड्यातली परिस्थिती हाताबाहेर चालली. कुशाबा, अहो घाबरू नका. स्वामी दिसत नसले तरी ते कधीच दूर नसतात, आपल्या आसपासच असतात. अंजली, तू खूप मोठं पुण्याचं काम करतेस. दुसऱ्यांसाठी स्वतःचं आयुष्य पणाला लावतेस आणि असं काम करणाऱ्याकडे स्वामी कधीच पाठ फिरवत नाही. श्री स्वामी समर्थ. मला माझ्यासाठी काय ना ग बुवा. माझ्या पाड्यातल्या लोकांसाठी थोडंसं पाणी मिळालं ना तर आमच्यासाठी तेच समाधान आहे बघा. स्वामी तुला कधीच थांबवून ठेवणार नाहीत अंजली. देव उशीर करतो पण त्याला खूप मोठा बदल घडवायचा असतो. वय बुवा, मला पटतंय तुमचं. स्वामींनी सांगितलंय मनाला पाझर फुटला की हिरीला पाणी लागतं. आणि माझा विश्वास आहे तो क्षण जवळ आलाय. तिचा हाच विश्वास आमचं बळ वाढवतय. पण ती व्यक्ती सापडणार कशी? स्वामी आल्यावर या सगळ्यांची उत्तरं मिळतील. स्वामींनी सांगितलेली ती व्यक्ती शोधणं खूप अवघड होत चाललंय. लोक ऐकून घ्यायला तयारच नाहीत. आम्ही पाड्यावरचे खालच्या वर्गातले, आम्हाला सहकार्य तर दूर पण आम्हाला अपमान पदरी पडतोय. ते बी सहन करू आम्ही. अपमान, दुर्लक्ष, तिरस्कार सगळं सहन करू. पण पाण्या वाचून लोकांची अवस्था असह्य होत चालली आहे. आज तर कहरच झाला. काय झालं आज? आज सोपान्या, काय झालं? अरे चोर आहेस तू. काल रात्री माझ्या घरातल्या मडक्यातलं पाणी तू चोरलंस. म्या कशाला चोरू? अरे तुझी ते सवयच आहे ती. तुझ्या घरामध्ये पाणी नव्हतं हे तूच काल मला सांगितलं होतंस. हेटाळणी करून गेलास आणि नंतर संधी साधून माझ्या घरातलं पाणी चोरून आलास. वय आता मी तुला सोडतच नसतो बघ. म्या बी सोडणार नाही तुला. म्या गप बसतो काय? तुझे खोटे आरोप सहन नाही करणार म्या. अरे तू असा कबूल करणार नाहीस. तुला तर ना अरे बा, अरे कशाला बांधतोय? अरे सोपन, अरे शांत हो जरा. अरे नका करू असं पाड्यावर बांधणं. अरे सोपाना, ए हरबा, अरे नका मारू एकमेकांना. अरे ऐका र. अंजली थांब.
अंजली तू मध्ये पडू नकोस. अंजली तू सोड, मी पण बघतो ह्याच्याकडे. थांबा. आधी मारायचं असेल तर मला मारा, मग तुमची डोकी फोडा. आपण एका पाड्यावरची माणसं आहोत. इतकी वर्ष झाली एकत्र राहतोय, एकमेकाच्या सुखदुःखात सोबत असतोय, आणि आज तुम्ही पाण्यासाठी एकमेकांना मारायला निघालात वय. बरं दिसतं का ते? मला माहित आहे या पाड्यातल्या सगळ्यांची लहान मुलं तहानेनं रडतायत, आणि तुम्ही एकमेकांवर चोरीचा आळ घेताय. इतके अनोळखी झालो का आपण? या पाड्यात एकमेकाकडे पाणी मागायचं म्हणजे भीतो एकमेकांना. अगं या सोपानाने पाणी चोरलं माझ्या घरातलं. बरं चोरी केली असं वाटलं तरी विचारायचं तरी. आणि मला एक सांगा, कोणाचा आनंदानं नाही करणार ना? आणि तुम्ही दोघं माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या पाड्यात पाणी येईल. त्या कोरड्या हिरीत वाई. वय अंजली हे सगळं बोलायला बरं वाटतं, पाणी येईल तेव्हा बघू. ते होईल ना तेव्हा खरं मानू, शब्दावर विश्वास नाही माझा. हरबा दादा, सोपान दादा, थोडे दिवस एकमेकांना सांभाळून घ्या. माझ्यावर विश्वास ठेवा, ह्या पाड्यात पाणी येणार. स्वामींची कृपा होणार आहे. अंजली तू लहान असल्यापासून आम्ही वाट बघतोय. आता कसलीच आशा उरली नाही बघ. आणि हो, तू आणि ती कोरडी ती तुलाच लख लाभ. आणि तू रे, तुला तर मी बघतोच नंतर. अरे तू काय बघणार, चल हट. अरे चालले. पोरे कशाला त्यांच्या फांद्यात पडलीस? अगं आता तुझ्या डोक्यात लाकूड पडता पडता राहिलं. पाणी बी सपतंय आणि लोकांच्या मनातला संयम बी. स्वामी, पाण्याआधी माणसांची मन वळत चाललीये. हे थांबणं लय गरजेचं आहे बघा. हे सगळं असं झालं बघा, आता गोष्टी हाताबाहेर जाऊ चालल्या. पाण्यासाठी लोक एकमेकांवर हात उगारू लागलेत. लोकांचा संयम सुटतोय. आम्ही काय बोलायच्या आत भांडण पेटतायत. म्हणूनच स्वामीला भेटायला आलोय. काही वेगळा उपाय आहे का विचारायला. तुम्ही सांगितलेली व्यक्ती कधी भेटेल आम्हाला माहिती नाही, आणि तेवढा वेळ पण नाही आमच्याकडे. विषयावर भीती वाटतेय कारण विश्वास डळमळतोय. ही शेकोटी पेटाव. नाही, हे घे, याने पेटव. स्वामी शेकोटी पेटवायला आग लागते, लाकडाने कशी पेटवायची? अरे ती गोष्ट करायला ती गोष्ट लागतेच ना. मग तुमची समस्या सोडण्याचा उपाय जे आम्ही सांगितलंय तेच करावं लागेल. म्हणजे आम्ही मागे हटायचं नाही. नाही, आणखीन ठाम बाबा. अरे तुम्ही उपायाच्या दिशेने निघालात तर उपाय देखील तुमच्या दिशेने चालायला लागतो. एक लक्षात घ्या, प्रयत्न थांबले की कृपाही थांबते.
स्वामी, मी थांबणार नाही. विहिरीला पाणी येईपर्यंत नाही आणि माणसांच्या मनात पाझर फुटेपर्यंत तर अजिबात नाही. तो प्रकाश, ती विहीर, मला मला काहीच कळत नाही. मी कधी पाहिलेलीही नाहीये ती विहीर, मग मला स्वप्नात का दिसते? आणि तो प्रकाश इतका शांत, इतका ओढ लावणारा, तो नक्की कसला आहे? या विहिरीशी माझा काय संबंध आहे? आणि स्वामी, मला या स्वप्नाचा अर्थ कळू दे. हा इशारा आहे की केवळ भास आहे? आणि जर हा संकेत असेल ना, तर मला तो संकेत समजून घेण्याची ताकद द्या स्वामी. स्वामी, तुमचा शब्द आमच्यासाठी अंतिम शब्द आहे. तुम्ही म्हणताय म्हणजे त्या व्यक्तीला शोधणं हाच एकमेव उपाय असणार. पण स्वामी, तोवर पाड्यावर कुणाला त्रास होणार नाही, भांडणं घडणार नाहीत, ह्याची काळजी तुम्ही घ्याल ना? अंजली, अगं हे स्वामींना सांगायची गरज आहे असं खरंच तुला वाटतंय का? स्वामी, अहो त्या पाण्यापायी लोकांची चिडचिड वाढते. आज हानापारीपर्यंत भांडण गेलंय. आम्ही धीर धरतोय स्वामी, पण पाडावरच्या लेकरांची हालत बघून काळीच तुटतंय. स्वामी, मी पूर्ण गोंधळून गेले आहे. त्या व्यक्तीचा शोध कसा, कुठं, काय करायचं काहीच समजत नाही. कधी कधी उत्तर शोधण्याकरता प्रश्नापेक्षा वेगळ्या दिशेने पाहावं लागतं. आता हा पक्षी या पिंजऱ्यातून बाहेर काढायचा, पण पिंजऱ्याला हात लावायचा नाही. स्वामी, अहो कसं शक्य आहे? हात न लावल्याशिवाय पक्षी बाहेर काढूच शकत नाही आपण. भोपळा, मशाल घेऊन ये. हो स्वामी. अहो हा पक्षी तर वितळायला लागला. म्हणजे हा लाकडी नाही? काही सुचलं का? तुम्हाला काही सुचलं नाही कारण तुम्ही नीट निरीक्षण केलंच नाही. तुझं मन अस्वस्थ आहे, बुद्धी शांत नाही, म्हणून सत्य डोळ्यासमोर असून देखील दिसत नाही.
अरे चित्त शांत आणि बुद्धी एकाग्र असली की खरी ओळख पडते. कोण खरा आहे आणि कोण तसं फक्त भासवतंय हे कळतं. तुला तुझी समस्या सोडवायची आहे ना, मग आधी स्वतःला स्थिर कर. शांत मनातूनच योग्य शोध सुरू होतो. मार्ग शोधायचा नसतो, तो दिसायला लागतो. वय स्वामी, मला आता कळते. मी त्या व्यक्तीला डोळ्यांनी शोधत होती, पण मन काय शांत नव्हतं. अंजली, शांत राहा आणि शोध सुरू ठेव. काय आणि कसं करायचं हे तुला बरोबर सुचेल. मार्ग सापडा जाईल. तिथे सत्य आहे, तिथे देव स्वतः मार्ग दाखवतो. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. तिकडे वेशीवर मामा तुझी वाट बघत उभा असेल. तो तुला पलीकडच्या गावात नेईल. मुलगी नीट बघ, नीट बोल. तुला पसंत पडली की मग आपण सगळे जाऊ पुढची बोलणी करायला. अगं हो आई, मुलगी बघायला चाललोय, खरेदी करायला नाही. किती सूचना देशील? अगं आई, आता हे सगळं कशाला? हे बघ, समोरच्यांनाही कळू दे ना आपण कोण आहोत ते. आई, अगं अत्तरावरून माणसाची श्रीमंती ठरते का? आणि त्यांनी मला माणूस म्हणून पाहावं, हे असा सुगंध पाहून नाही. हे सगळ्यात महागडं अत्तर आहे मानव, तुला कळत नाही. श्रीमंती दाखवावी लागते. येतो मी. थांब मानव. अरे कुठे निघालास तू हे न घेतात? अगं आजी, आता ह्या सगळ्याची काय गरज आहे? आपली ऐपत दाखवली नाही ना तर लोक डोक्यावर बसतात. अगं आजी, मला अशी मुलगी हवी आहे जी माझा स्वभाव बघून माझ्यावर भाळेल. माझी श्रीमंती पाहून माझ्यावर भाळणारी मुलगी नकोय मला. बरं ऐक, तू मुलगी तर बघणारच आहेस, पण त्याआधी ते घर नीट बघून ठेव. म्हणजे चालीरीती व्यवस्थित आहेत का, सोळवळ ठीक आहे ना, कुठेही कमी जास्त नकोय. नाहीतर अशा घरची मुलगी सून म्हणून नकोय आपल्याला. आजी, अगं माणुसकी असेल तर बस, नाही का? आणि हो, घराणं नीट बघून घे. आपल्या तोला मोलाचं आहे की नाही. तुमचं काही बदलणार नाही हे मला माहिती आहे. तुम्ही आशीर्वाद द्या, बाकी जे व्हायचं ना ते होईल. डोळे उघडे ठेव आणि मुख्य म्हणजे आपल्या घराची इज्जत लक्षात ठेव. आणि वेळ वाया घालवू नको. मामा वाट बघतोय. बरं हे घाल आधी. स्वामी, माझ्या घरच्यांना श्रीमंती दिसते आणि मला मात्र माणूस. आता तुम्हीच काय ती योग्य वाट दाखवा. चला येतो मी. नीट जा. बाबा, ओ बाबा, अहो थांबा जरा. अहो इतकी जड गोणी नका उचलू. बाळा, माझ्या घरात कमवणार मी एकटाच आहे. आता कष्टच नाही केले तर पोट कसं भरणार? कुठे पोचवायची गोणी? मी पोचवतो. नको नको. अरे चांगल्या घरातला दिसतोयस. माझ्यासारख्या खालच्या वर्गातल्या माणसाला मदत करताना तुझ्या घरच्यांनी पाहिलं तर? अहो बाबा, त्यांना मी समजावे. बाबा, कुठल्याही वर्गापेक्षा माणुसकी मोठी असते. आणि अडलेल्या नडलेल्याची मदत करणं ही खरी श्रीमंती. ठीक आहे, पण कुठल्या तरी महत्वाच्या कामाला चाललेला दिसतोयस. हो, मुलगी बघायला चाललो. पण खरं सांगू का, मला ना रसच नाही. का? म्हणजे माझा मामा श्रीमंत घरासाठी प्रत्येक वेळी श्रीमंत मुलगीच बघतो. पण जशी मुलगी मला हवी आहे तशी कोणीच दाखवत नाही. आणि बाबा, पैसा असला म्हणजे सगळं झालं का हो? म्हणजे त्या मुलीची माणुसकी, ती स्वभावाने कशी आहे
याचा विचार सुद्धा करत नाही. मन, विचार, संवेदना या सगळ्या गोष्टींचं काय याचा कोणी विचारच नाही करत. तुझ्यातली माणुसकी जिवंत आहे का? काही म्हणालात का बाबा? नाही, काय नाही. ऐका, मी ही गोणी तुम्हाला जिथे पोचवायची आहे तिथे मी पोचवेन आणि मग मी निघेन तिथून. सावकाश. वा गया, सुंदर आंघोळ काढली आहेस. आजचा दिवस अनेक भेटींचा योग आहे. आज अनेक भेटी घडणार. भेटींचा योग स्वामी? गयाताई, अहो तुम्ही सारखं वाटेकडे का बघत आहात? नाही म्हणजे कोणाची वाट पाहताय का? अहो आज पहाटेपर्यंत सुंदर मावशी येणार होत्या पण अजून नाही आल्या. गयते, अहो गयते, अहो सगळ्यांची न्याहारी करून झालीये, मग ती न्याहारी कोणासाठी काढून ठेवलेत बाजूला? अहो सुंदरा मावशी येणार आहेत ना, त्यांच्यासाठीच. आल्या नाहीत का त्या अजून? नाही ना. अशी नाही येणार ती. तिला आणायला जावं लागेल. जसं लेकीला माहेरी आणण्याकरता माहेरच्यांना जावं लागतं तसं तिला आणण्याकरता आम्हाला जावं लागेल. चला रत्नाला. अंजली, हे तू काय करतेस? स्वामींच्या पादुका अशा इथे का आणल्यास? हो, आणि गावाच्या मध्यभागी का? बा, स्वामी काय म्हणले होते? चित्त शांत ठेव, बुद्धी एकाग्र कर. आणि मी तेच केलं आणि मग मला हे सुचलंय बघ. स्वामींच्या पादुका म्हणजे या गावासाठी श्रद्धेचं केंद्र आहे. या पादुका इथे ठेवल्या की स्वाभाविकच आहे गावातले सगळेजण दर्शनाला येणार. मग कोण हात जोडेल, कोण स्पर्श करेल, कोण डोकं टेकवल आणि आपण फक्त त्यांच्या हातांवर लक्ष ठेवायचं. ज्याच्या मनगटावर शंखाची जन्मखून असेल तो आपोआपच आपल्या समोर येईल. आणि मग गावोगाव फिरायची गरजच नाही. अंजली, तुला फार विलक्षण सुचलंय बरं काही. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात ते बरोबर आहे. बुद्धी शांत असली की मार्ग आपोआप दिसतो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. सुंदरा, हे बघ, कधी नव्हे ते आपल्या चाफ्याच्या झाडाला किती भरभरून फुलं आली आहेत ती. तुझी इच्छा होती ना स्वामींच्या नावाने भरभरून चाफ्याची फुलं व्हायची. आज ती इच्छा पूर्ण कर. आज मनसोक्त हार विण. इच्छा कधी संपलीच नव्हती रे धोंडू भाऊ. ती मनाच्या कोपऱ्यात जपून ठेवली होती. स्वामी देवांच्या दारात पोचेल का नाही माहित नाही,
पण फुलवाईची श्रद्धा आजही तशीच आहे बघ. मग आज जरा जास्त हार कर, मन मोकळं करून. कदाचित का कोणाच ठाऊक, पण आज असं वाटतंय की आजचा दिवस वेगळा आहे. स्वामीदेव नेहमी म्हणायचे, जिथे भक्ती अखंड असते तिथे देवाची वाट कधीच बंद होत नाही. पण माझ्यासाठी मात्र ती वाट आज हे काय झालं ग सुंदरा? एवढे पक्षी किलबिल करतायत, गुराई अशी अंबरतायत, जणू ते आनंदात आहेत. अचानक असं का वाटतंय की कोणीतरी विशेष पाहुणा येणार आहे? हा आनंद, ही प्रसन्नता अशी कुणाच्याही येण्यानं नाही होत भाऊ. हा आनंद केवळ त्यांच्या आगमनानंच होऊ शकतो. त्यांच्या म्हणजे कोणाच्या आगमनाने म्हणतेस तू? भाऊ, अरे ज्यांच्या येण्यानं पक्षी आनंदानं गातात, गुरं हंबरून स्वागत करतात, माणसाच्या मनात कारण नसताना विश्वास जागा होतो, हा संकेत केवळ त्यांच्या आगमनाचाच असू शकतो भाऊ. कोणाच्या? स्वामींच्या? शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापति भवानी शंकर शिवशंकर शंभो. हा आवाज, हा गजर इतकी वर्ष कानात घुमतोय तोच. गयाताई, अहो सुंदरा मावशी अजून बाहेर का येत नाहीयेत? स्वामी बाहेरच का थांबले असतील? आत नाही काय जायचं? सुंदरा, हा आवाज तर स्वामींचाच आहे ना? हो हो, हा स्वामी देवांचाच आवाज. हा आवाज मी कसा विसरे? ज्या आवाजानं आयुष्याला दिशा दिली, ज्याच्यापासून मी पळाले आणि तरीही ज्याच्यापासून कधी सुटलेच नाही, तोच आवाज. सुंदरा, जर हे स्वामी असतील तर ही भेट टाळता येणार नाही. चल बाहेर. हे माझ्यासाठी चालेल का? की हा केवळ योगायोग? स्वामी, स्वामी, माझं भाग्य उजळलं, खरंच उजळलं. इतकी वर्ष माझी एक इच्छा होती की तुमचे पवित्र चरण माझ्या घराला लागावेत. आज ते स्वप्न पूर्ण झालं. गयाताई, अहो सुंदरा मावशींचा भाऊ आला, पण त्या कुठे आहेत? अहो स्वामी अक्कलकोटवरून इथे आले, एवढी आपण पायपीट केली त्यांच्या बरोबर, पण त्यांचाच पत्ता नाही. कपिलताई, अहो जरा शांत राहा, कळेल सगळं. उठ तोंडू. पाय धरून भक्ती नसते, मन नम्र असलं की तेच आमचं आसन असतं. स्वामी, ही कृपा आमच्यासाठी नाही, आमच्या घरासाठी आहे. आत यावं स्वामी, ही दारं धन्य करा. जिथे श्रद्धा असते तिथे आम्हाला आत येण्यासाठी आमंत्रणाची
काय होतंय मला? मन असं अस्वस्थ का झालं? बा आहे, आज लोक नक्की येणार बघ. स्वामींच्या पादुका आहेत. लोक दर्शनाला येणार नाही असं होणार नाही. अहो काका, थांबा की, दर्शन घ्या ना. स्वामींच्या पादुका आहेत. अंजली, काय आहे? लोक अशी निघून का जात आहेत? अगं कोणी जवळ सुद्धा येत नाही. अहो काका, थांबा ना. स्वामींच्या पादुका आहेत, दर्शन घेऊन जा. अहो काका, थांबा ना. स्वामींच्या पादुका आहेत, दर्शन घेऊन जा. ए बाजूला हो, रस्त्यात येऊ नको आमच्या. असं काय बोलताय? ज्ञानवा, नमस्कार. नमस्कार. पाहिलं का ज्ञानोबा, गावात किती पुण्यवान माणसं आलीत. काय तर म्हणे स्वामींनी त्यांना या पादुका दिल्यात. काय ती योग्यता? हा, हो काका, स्वामींनी खरंच आम्हाला या पादुका दिल्या. मी खोटं नाही बोलत आहे. बस. स्वामींच्या पादुका अशा कोणा एरागेरायला मिळत नाहीत. त्याच्यासाठी तप करावं लागतं, साधना करावं लागती आणि अंगात सत्व असावं लागतं. आणि तुम्ही पाड्यावर राहणारे लोक, तुमच्यात कसलं आलंय सत्व? हा, खरं सांगायचं ना, तुम्हाला भक्ती करायचं सोडा, स्वामींचं नाव घ्यायचा सुद्धा अधिकार नाही. काय झालं बाबा? दम लागलाय का? इथे बसायचं का? नाही रे बाळा, दम नाही लागला. पण आज माझे पाय इथेच थांबायचे होते. इथे रस्त्यावर? या इथे जायचंय मला. काय ना बाळा, काही भेटी ठरलेल्या नसतात, त्या घडवून आणाव्या लागतात. भेटी? कोणाची? श्रद्धा अपमानित होते. जिथे विश्वासाची परीक्षा घेतली जाते तिथे आम्हाला पोहोचावंच लागतं. तुमचं बोलणं मला काहीच कळत नाही, पण असं वाटतंय की काहीतरी वेगळंच घडणार. हो बाळा, आज कोणाची तरी परीक्षा संपणार आहे आणि कोणाची तरी ओळख सुरू होणार आहे. स्वामी, तुम्ही उभे का? असं नसतं वा. तुम्ही सुद्धा असं नसतं वा. स्वामी, आज आमचं घर धन्य झालं. तुम्ही आधी कल्पना दिली असती तर तुमच्या स्वागताची जय्यत तयारी केली असती. तुम्हाला पालखी पाठवली असती आणि वेशीवर स्वतः उभा राहिलो असतो तुमच्या स्वागतासाठी. कल्पना देऊन आलो असतो तर ज्या उद्देशाने आलोय तो उद्देश सफल झालाच नसता. म्हणजे काय ते? स्वामी असं का बोलले हो? आजवर असं कधीच झालेलं नाहीये. स्वामी राणी सरकारांनी सुंदरा मावशींना स्थानाबाहेर हाकलून देण्याचा आदेश दिला. स्वामी राणी सरकारांनी सुंदरा मावशींना स्थानाबाहेर हाकलून देण्याचा आदेश दिला.
स्वामी देवा मला क्षमा करा. स्वामी देवा नाही स्वामी देवा मी तुमच्या दर्शनाला येऊ शकत नाही. सुंदरा मावशी दिसत नाहीयेत. आतच असतील ना, पण मग बाहेर का येत नाहीयेत त्या? याद रखना, शिष्य हठी तो गुरु माटी. अरे शिष्याचा हट्ट म्हणजे अहंकार असतो आणि गुरुचा हट्ट करुणेतून जन्म घेतो. दादा स्वामी इथवर आले ही काही साधी गोष्ट नाहीये बरं का. हा हो ना, सुंदरा मावशी बाहेर का येत नाहीयेत? हा अहो स्वामी इथवर आले तरीही सुंदरा मावशी अजून दर्शनाला येत नाहीयेत. मलाही काही कळत नाहीये. मी बघून येतो. काय ते मी जाते. थांबा तुम्ही, बसा इथेच. सुंदरा तू अजून इथंच? अगं स्वामी आले आहेत, आवाज ऐकून तू. अगं मी काहीतरी विचारतोय पण तू काहीच बोलत नाहीयेस. बाहेर जा बरं आता. जातो मी हे घेऊन, पण मला सांग तुला झालं तरी काय? मी नाही सांगू शकत. सुंदरा साक्षात स्वामी घरात आलेत आणि तू त्यांच्या दर्शनासाठी बाहेर येणार नाहीस? मी नाही येऊ शकत बाहेर. पण का? कारण तरी सांग. हे बघ मला कारण नको विचारूस, पण एक लक्षात ठेव, स्वामी देवांच्या सेवेत त्यांच्या स्वागतात कुठलीही कमतरता राहता कामा नये. ते होईल ग, पण तू बाहेर आली नाहीस तर लोक काय म्हणतील? सेवेकरी काय विचार करतील? स्वामींना कसं वाटेल याचा तरी विचार कर. नको रे मला आग्रह करूस, मी नाही येणार बाहेर. सुंदरा इतका हट्ट योग्य नाही. माझी शपथ आहे हा तुला, उगाच मला आग्रह नको करूस. जसं तू म्हणशील तसं. आज माझी परीक्षा आहे. ज्ञानोबा जावा, घरातून गोमूत्र आणि पाणी घेऊन या. एक क्षणाचाही विलंब नको. हो काका, तुम्हाला दर्शन घ्यायचं नसेल तर नका घेऊ, पण आमच्या भक्तीवर आणि असं सत्वावर प्रश्नचिन्ह नका लावू. अगं मुली, मी फक्त प्रश्नचिन्ह लावून थांबणाऱ्यांमधला नाहीये. म्हणजे असं का बोलताय तुम्ही? अहो ऐका आमचं, स्वामींसाठी थांबा. गप्पा बसा. देवाचं नाव घेण्याचा अधिकार नसतो, तो अधिकार कमवावा लागतो. तपाने, शुद्धतेने आणि जन्माने सुद्धा. अहो काका, देवाला जन्म आणि वर्ग नाही लागत. आमची भक्ती त्याच्यासाठी पवित्र आहे. बघतोच आता तुमची ही भक्ती ना किती खरी येते. आज सगळ्या गावकऱ्यांचं तुमचं खरं रूप उघडं करणार आहे.
दादा, सुंदरा मावशी घरात नाही आहेत का? नाही नाही, आहे ती घरातच आहे. आहेत ना? मग बाहेर काय येत नाही? नाही म्हणजे काही अडचण आहे का? हा? अहो, खुद्द स्वामी आले त्यांना भेटायला आणि त्या येत नाहीत. एवढा अहंकार की स्वामींना भेटायला सुद्धा यायचं नाही. पाहिलं काय ते? हा? स्वामी एवढे अक्कलकोट वरून इथे आले, पण ह्या काही त्यांना भेटायला येत नाही. नाही नाही कपिलाताई, तसं काही नाहीये. तसं नाही मग कसं? हा? कपिले, बस. ती आमची शिष्य आहे, आम्ही पाहून घेऊ काय करायचं ते. पण स्वामी, सुंदरा मावशी बाहेर का येत नाहीयेत? आम्हाला कारण माहिती आहे, पण ते तुम्हाला आमच्या तोंडून नाही, तिच्याच तोंडून कळेल. हे घ्या सदाशिवराव, तुम्ही जसं म्हणले तसं. अहो काय चाललंय हे? पहिले यांना बाजूला करा. बाजूला अरे. ए, बाजू हो, बाजू हो, मागं हो, मागं. अहो, असं काय करताय तुम्ही? कारण मला माहितीये या पादुका स्वामींच्या नाहीत. तुमच्या सारख्या पाड्यावर राहणाऱ्या लोकांना आयुष्यभरात स्वामींच्या पादुका मिळणार नाहीत, कारण तुमची तेवढी पुण्याई नसते. आणि तुम्ही या पादुकांना स्वामींच्या पादुका म्हणताय. एवढं संबोधलं म्हणूनच या पादुका पवित्र झाल्यात, परंतु तुमच्या स्पर्शाने त्यांना विटाळ लागलाय. म्हणून या पादुका आता शुद्ध करावं लागणार. नाही अहो, त्याची काही गरज नाहीये. या पादुका आम्हाला स्वामींनी. बस, एक शब्दही बोलू नकोस. यांना बाजूला कर रे. ए, हो, मागं हो, मागं. अरे काय करतोस हे? ठीक आहे, तुम्हाला जर इतकाच आक्षेप असेल तर आम्ही या पादुका घेऊन जातो. थांब, तिथंच थांब, पुढे येऊ नकोस. काय करते? आता या पादुका विहिरीत सोडून देणार, म्हणजे यांचा अपमानही होणार नाही आणि विटाळही होणार नाही. पादुकांची पाड्यावरच्या हिरीच्या बाजूला स्थापना करून मंदिर उभारायचंय, तेव्हाच पाणी येणार. पादुकाच पाण्यात सोडल्या गेल्या तर पुढचं काहीच घडणार नाही. हो हो, असं करू नका. बस, पुढे येऊ नकोस. एक पाऊल जरी पुढे टाकलं ना, इथंच काम तमाम करीन तो. स्वामी, माझं घर पवित्र झालं, मी धन्य झालो. तुमचे चरण इथे लागले, हेच माझं भाग्य.
श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. स्वामी, आहार माझ्या बहिणीच्या हातचा. दादा, पाद्यपूजा झाली, पण सुंदरा मावशी काही अजून आल्या नाहीत. पाहिलं काय ते? स्वामी, अहो कसं सहन करताय तुम्ही एवढं सगळं? शिव शंकर शंभा. माझ्या हातावरची खूण बघताय ना, जन्म खूण आहे. अशी शंखासारखी कशी काय, आश्चर्य वाटलं असेल. खरं सांगू का, तर लहानपणापासून मलाही हाच प्रश्न पडला. लोक हसायचे, विचारायचे, पण कधी याचं रहस्य कळलंच नाही. काय ना बाळा, देव जेव्हा माणसाला या पृथ्वीवर पाठवतो तेव्हा रिकाम्या हाताने पाठवत नाही. कुणाला बुद्धी देतो, कुणाला करुणा, तर कुणाला एखादी निशाणी देतो. पण या प्रत्येक देणगी मागे काही ना काही प्रयोजन असतं आणि याचा अर्थ कधी उलगडणार ती वेळ सुद्धा देवच ठरवतो. म्हणजे प्रत्येक गोष्टीच्या मागे एक कारण असतं. आजपर्यंत मला वाटायचं की हे सगळं उगाचच घडतंय. काय त्यावेळी आपला त्याचा अर्थ कळत नाही, पण ज्यावेळी तो अर्थ उलगडतो तो आपल्या जीवनाचा अर्थ बनतो. कदाचित म्हणूनच माझ्या आयुष्यात काहीतरी विचित्र, अनाकलनीय गोष्टी घडतात. मागचे कित्येक रात्री मला ना अर्धवट स्वप्न पडतात. म्हणजे अर्धवट बांधलेली विहीर ओळखीची वाटते, पण कळत नाही. तो विहिरी जवळचा प्रकाश, तो प्रकाश नक्की कसला आहे मला काहीच कळत नाही. उत्तर शोधायचा प्रयत्न करतोय, पण उत्तर मिळतच नाहीये. बाळा, उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला की उत्तर सापडतच. आणि कोणाच ठाऊक, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुला आजच मिळतील. आज म्हणजे आजच? हे सगळं स्वामींच्या आवडीचं आहे. हो, सुंदराला माहिती आहे की स्वामींना काय काय आवडतं ते. आणि हा सगळा स्वयंपाक तिने स्वतःच्या हाताने केलाय. अहो पण मग सुंदरा मावशी स्वतःच का नाही आल्या स्वामींना नैवेद्य अर्पण करायला? क्षमा करा स्वामी, मी अनवधानाने बोलून गेलो. स्वामी, भोजन ग्रहण करा. हे स्वामी का निघून गेले? धोंडूबुवा, अहो चिडणार नाही तर काय आहे? हा सांगा ना. अहो स्वामी इथे अक्कलकोट वरून आले आणि सुंदरा मावशी काय त्यांच्या समोर आल्याच नाही. अहो एवढ्या मोठ्या ब्रह्मांड नायकाला ताटकळत ठेवणं शोभतं का त्यांना? कोणीही चिडेल याच्या जागी. काय हो गायत्री, बरोबर ना? आणि स्वामी जिथे थांबत नाहीत तिथे आम्हीही थांबणार नाही, कळलं? चला, हे बघा, आमचा अन्नावरती अजिबात राग नाहीये. आम्हाला अन्नाचा अपमान करायचा नाहीये. अहो पण स्वामीच इथून निघून गेले
मग आमच्या घशाखाली अन्न कसं उतरेल? माफ करा. कृपा करून जाऊ नका. मी जातो आणि स्वामींना घेऊन येतो. थांबा, असं नका करू. सदाशिव साहेब, असं करू नका. आम्ही तुमचे हात जोडते, तुमच्या पाया पडते. असं करू नका. ही आमची शेवटची आशा आहे. असं करू नका. अहो आम्ही खोटं नाही बोलत. अहो या पादुका स्वामीने दिल्या होत्या, पुण्याच्या कामासाठी दिल्या होत्या. असं नका करू. ऐका माझं. माझ्या हातून काही चूक झाली असेल तर मला शिक्षा करा, पण त्या पादुकांना काय नका करू. ह्या पादुका माझा जीव आहे. तो स्वामींनी लय विश्वास ठेवून दिल्यात या पादुका मला भाड्यावरचा पाण्याचा विषय संपावा म्हणून. हे बास करा ही तुमची नाटकं. खूप झाली आणि लांब हो. चाल. थांबा, मी हात जोडते. असं नका करू. ए मागे हो म्हटलं ना. हात लावण्याची हिंमत करू नको मला, नाही तर तोडून टाकेल. अंजली, नाही. आणि ह्या गेल्या पादुका पवित्र व्हायला. स्वामी, माझ्या पादुका सगळं गेलं. अंजली सावर स्वतःला. स्वामी बघताय सगळं. आणि तुम्ही ते ग एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमचा डाव मला चांगलाच कळलाय. स्वामींच्या पादुका असं म्हणून लोकांना दर्शनाला बोलवायचंय, आणि मग लोक दर्शनाला येणार आणि सोबत पैसा, नारळ आणि शिदा घेऊन येणार. मग काय, तुम्ही तुमचा धंदा सुरू करणार. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, हा सदाशिवराव जोपर्यंत जिवंत आहे ना, तोपर्यंत या गावात असला फसवा प्रकार होऊन देणार नाही. आणि हो, असे उद्योग करायचे परत मनात विचार सुद्धा आणू नका, नाही तर याचे वाईट परिणाम होतील. स्वामी, तुम्ही या पादुका मला लय विश्वासाने दिल्या होत्या, आणि मी त्या नाही सांभाळू शकले. सगळं गमावून बसली मी. आता मी स्वामींना काय तोंड दाखवू? माझं स्वप्न कसं पूर्ण होणार? भाड्यावरचा पाण्याचा विषय कसा सुटणार? आपल्या पाण्यात पाण्याचा भयानक तुटवडा आहे. मुख्य गावात पाणी आणायला गेलं की असं सहन करावं लागतं. अपमान, मारहाण. नदीवरून पाणी भरायचं तर नदी फार लांब आहे. सगळ्यांनाच ती पायपीट जपत नाही. स्वामी, तुम्ही मला या पादुका एका चांगल्या कामासाठी दिल्या होत्या, आणि माझ्याकडून त्या हिरावून घेतल्या गेल्या. काय करायचं मी आता? तुमच्याशिवाय मला कोणाचाही आधार नाहीये. ह्या पादुका आता तुम्हीच परत मिळवून द्या स्वामी. स्वामींची इच्छा असेल तर पाणी बी येईल आणि न्याय बी होईल. काही म्हणालात का बाबा? काय नाही,
ठेव ती गोणी खाली. हे पाहतोस, तिथे अनेक जणांच्या वाटा येऊन मिळतात, पण कुणाला कळते नाही की कुणाच्या प्रार्थनेला कुठून उत्तर येता येते. आज का कुणाच ठाऊक पण काहीतरी वेगळंच वाटतंय. जेव्हा मनातून केलेली प्रार्थना योग्य वेळ इथे येते तेव्हा उत्तर शब्दात नसतं, ते घटनेत उतरलेलं असतं. जेव्हा कार्य पूर्णतेच्या उंबरठ्यावर येतं तेव्हा देव चिन्ह मागे घेतो आणि विश्वासाला पुढे पाठवतो. मानव, एक माणूस ऐवज घ्यायला इथे येणार आहे. आता आम्ही काही एकमेकांना ओळखत नाही, पण माझी ओळख पटावी म्हणून मी असा एक निरोप पाठवला होता की मी हातात लाल वस्त्र घेऊन उभा राहील, म्हणजे तुम्हाला ओळखू शकेल. आता काय ना बाळा, माझ्या तेवढे त्राण उरले नाही आहेत की मी आता उभा राहू शकेन इथे. तर तू हातात लाल वस्त्र घेऊन उभा राहशील का? चालेल ना बाबा. हे घे. योग जुळतोय, वेळ, व्यक्ती आणि कार्य सगळे एकत्र येते. स्वामी, मी कुठं कमी पडतीये? इतकी वर्ष झाली धीर धरला, सगळ्यांसाठी मागितलं, पण आज माझं मन थकलंय. लोकांचा अपमान सहन केला, स्वप्नाला हसणं सहन केलं, पण मागे नाही हटले म्या. पण आज मला लय भीती वाटते. मला एक संकेत द्या स्वामी, एक छोटस चिन्ह द्या. हा संघर्ष व्यर्थ नाही ना जाणार. एक संकेत द्या स्वामी. अंजली, अडथळ्यांचे चढ पार केल्याशिवाय यशाचं शिखर गाठता येत नाही. पण हारू नकोस. जिसके इरादे नेक होते हैं उसके साथ हम खड़े होते हैं, और जिसके साथ हम खड़े होते हैं उसके सारे सपने पूरे होते हैं.